नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे उद्धव ठाकरे वंदनीय चरणांच्या शोधात. मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांमधला विद्यार्थी होऊन परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी सुखसंवाद साधत होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे मुलुंडला शिक्षकांची जी राज्यस्तरीय संघटना आहे शिवसेनेची, त्याच्या अधिवेशनात शिक्षकांचे शिक्षक होऊन त्यांना मार्गदर्शन करत होते. मग साहजिकच हे कसलं हिंदुत्व म्हणून त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आणि अनेक मूर्खपणाची विधानं केली. पण त्याची आपल्याला आता सवय झालेली आहे. मात्र त्यातलं एक विधान असं आहे की त्याची दखल घ्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे असं म्हणाले की आजूबाजूला बघितल्यानंतर ज्यांचे पाय धरावे असे पाय दिसत नाहीत, ज्यांच्या गळ्यात हार घालावा असे गळे दिसत नाहीत, उलट अनेकांचे गळे धरावे असंच वाटतं. अशा माणसांची गर्दी जास्त आहे. ही त्यांची व्यथा आहे. त्यांना चांगली माणसं दिसत नाहीयेत, हे त्यांचं दुःख आहे. कविवर्य बाभ बोरकर असं म्हणाले, दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथे कर माझे जुळती. उद्धव ठाकरे यांना दिव्यत्व दिसत नाहीये कुठे, त्यामुळे त्यांचे कर जुळले जात नाहीत. त्यात त्यांचा उद्धटपणा नाहीये. दिव्यत्व नाही तर ते हात का जोडतील. आता खरं म्हणजे हात जोडणं, पाया पडणं ही जी क्रिया आहे ती मेंदूतून निर्माण होते. मेंदूला माहिती कोण पुरवतं की हा माणूस पाया पडण्याच्या योग्यतेचा आहे. तुमचे डोळे आणि तुमचे कान बघत असतात, निरीक्षण करत असतात आणि मग तुम्ही निर्णय घेता कोणाच्या पाया पडायचा. उद्धव ठाकरे यांनी साक्षेमानं बघितलं आजूबाजूला तर अजूनही शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे आहेत, चित्रपट क्षेत्रातले राजदत्त आहेत, उपेक्षितांसाठी सगळं आयुष्य वाहून घेणारे गिरीश प्रभुडे आहेत आणि आमटे घराणं आहे हो. आणि अनेक माणसं सेवा कार्यात स्वतःला वाहून घेतलेली अशी महाराष्ट्रात भरपूर आहेत. कर्तृत्ववान माणसांची उणीव महाराष्ट्राला कधीही पडलेली नाही. उद्धव ठाकरे यांना त्यांच्याशी संबंध ठेवायचेत की नाही हा प्रश्न आहे. आता एक साधी गोष्ट, कुंभमेळा हा जगातलं सर्वात मोठं मानवीय संमेलन आहे. एवढं मोठं संमेलन जगात कुठेही कधी भरत नाही. तो कुंभमेळा 144 वर्षानंतर येणारा आत्ता प्रयागराजला त्रिवेणी संगमावर चालू आहे. उद्धव ठाकरे यांनी तिथल्या साधू संतांना, आखाड्यांना त्यांच्याशी संपर्क साधून शिवसेना म्हणून आमची काय सेवा तुम्हाला हवी आहे का, मी माझे सैनिक पाठवतो अशी जर विचारणा केली असती तर त्यांना कुंभमेळ्याला दिव्यत्वाची प्रचिती आली असती आणि त्यांचे हात जोडले गेले असते. कारण कुंभमेळ्याला दिव्यत्वाचा साक्षात्कारच आहे. ते सगळे साधू जे आहे त्यांनी आयुष्य वाहिलेलं आहे लोकसेवेसाठी. एक साधी गोष्ट मी सांगतो, ज्यांनी वडापाव लोकप्रिय केला शिवसेनेने असं आपण म्हणतो. आता मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत आणि प्रत्येक इमारतीला 3-3, 4-4 द्वारपाल, वॉचमन आपण त्यांना म्हणतो. या वॉचमन लोकांची काय समस्या आहे हो. त्यांना सकाळची न्याहारी वेळेवर मिळते का हा प्रश्न आहे.
एका वेळेला सगळ्या एकाच गल्लीतल्या अनेक इमारतीतील वॉचमनना, कोणाला 8 वाजता, कोणाला 9 वाजता, तो जो येतो सायकलवरून इडली चटणी घेऊन, त्याच्यावर यांचं पोट भरतं. शिवसेनेला ही सेवा उपलब्ध करून देता येईल आणि लाखो अशा द्वारपालांचं या शुभेच्छा त्यांना मिळतील, कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला असं होईल. अगदी साधारण 2019मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून स्वतः मुख्यमंत्री झाले. ते सगळं न करण्यापेक्षा त्यांनी जर भाजपशी युती केली असती, देवेंद्र फडणवीस त्यांचा हक्क होता त्याप्रमाणे ते मुख्यमंत्री झाले असते आणि त्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे जे मंत्री झाले असते ते कर्तबगार, कर्तृत्ववान प्रशासक म्हणून कसं नाव कमावतील, त्यांचा ठसा, त्यांची छाप कशी पुढच्या पिढ्यांवर राहील, यासाठी उद्धव ठाकरेंनी पडद्याआड राहून मार्गदर्शन केलं असतं तर आज लोक उद्धव ठाकरेंच्या पाया पडले असते. इतकं मोठं काम त्यांनी केलं असतं. पण त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे हे काम त्यांनी केलं नाही. उद्धव ठाकरे असं म्हणतात की काही लोक असे आहेत की त्यांचा गळा धरावा असं वाटतं. तुम्हाला पावलं चांगली दिसत नाही आहेत पाया पडण्याची. मग पवार आणि राहुल गांधी यांचं काय? पवारांच्या तुम्ही पाया पडता, ती वंदनीय पावलं आहेत का? एकदा जरी विचार करा. महाराष्ट्राचं भलं त्यांनी काय केलंय विचार करा. महाराष्ट्राचं भलं त्यांनी केलंय असं म्हणणारे अनेक लोक निघतील अजूनही. प्रसारमाध्यमामध्ये, विचारवंतांमध्ये शरद पवारांना मानणारे लोक, शरदाचं चांदणं असा अग्रलेख लिहिणारे अनेक पत्रकार आहेत. शिवसेनेचा जो ध्येयवाद आहे त्या ध्येयवादाला अनुरूप असं पवारांनी काय काय केलंय याचा उद्धव ठाकरेंनी शोध घ्यावा. म्हणजे मग शरद पवारांचे पाय धरण्यापूर्वी त्यांना जरा आत्मचिंतन करायची सवय होईल. आता राहुल गांधींना धर्मसंसदेनं हिंदूंच्या बहिष्कृत केले. ते वाटेल ते बोलतात, अपमान करतात हिंदू देवदेवतांचा, संतांचा. मनुस्मृतीवर अभ्यास न करता काही विधानं करतात. पण राहुल गांधींच्या शेजारी मांडीला मांडी लावून तुम्ही जर बसलात तर तुम्हाला वंदनीय पावलं कशी दिसतील पाया पडण्यासाठी आणि गळ्यात हार घालायसाठी? तुम्हाला काय काय मिळणार आहे तुम्हाला राहुल गांधींच्या गळ्यात गळा घालून? मी तुम्हाला एक असं सुचवतो की तुम्ही आपली शिवसेना जी काही शिल्लक उरली असेल ती आणि एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात जी स्वाधीन जी शिवसेना, या 2 शिवसेनेचं एकत्रीकरण करा. या 2 शिवसेना एकत्र आणा आणि तुम्ही पडद्याआड राहून मार्गदर्शन करा. कसं असतं पहा. शिवाजी महाराज हे तुमचं आराध्य दैवत आहे. जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा तुम्ही करता. शिवाजी महाराजांच्या आधीच्या कालखंडाकडे पहा बरं. तीच माणसं आहेत ना सगळी. शहाजीराजांच्या वेळेला तीच ती मोंगलांची सेवा करत होती, बादशहाची सेवा करत होती. शिवाजी महाराजांनी त्याच लोकातून तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, येसाजी कंक अशी किती माणसं निर्माण केली हो की ज्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ही नंतरच्या पिढीतली, पण ही निर्माण केली ना शिवाजी महाराजांनी, शून्यातून निर्माण केली. मग तुमच्याकडे आता शिवसेनेचं नेतृत्व आलेलं आहे. मग तुम्ही निर्माण करा ना अशी मोठी माणसं. का तुम्ही लोकांच्या दारात जाऊन पावलं शोधताय पाया पडण्यासाठी? तुम्ही अशी माणसं निर्माण करा की लोक त्यांच्या पाया पडतील. तेवढं कर्तृत्व तुम्हाला दाखवता आलं पाहिजे.
म्हणून एकनाथ शिंदे आणि तुम्ही एकत्र या. तो पुढाकार तुम्हाला घ्यावा लागेल. आणि तुम्हाला अभ्यास काय करावा लागेल? तुम्ही संघाचा थोडा अभ्यास करा. सरसंघचालक काय काम करतात? वर्षातून 3दा त्यांना संपूर्ण भारत भ्रमण करावं लागतं. आणि आत्ता विमानं आहेत. गोळवलकर गुरुजींच्या वेळेला ते रेल्वेने प्रवास करत असत. वर्षातून 3दा भारत भ्रमण. संघटन मजबूत पाहिजे. आज भाजपला जे सगळं यश मिळतंय त्याच्या मागे सूत्रधार संघ आहे. संघ स्वयंसेवक कष्ट करतायत. तसं तुम्ही पडद्याआड राहा. तुम्ही शिवसेनेचे सरसंघचालक व्हा. सरसंघचालकांना आपण पंतप्रधान व्हायला पाहिजे अशी महत्वाकांक्षा कधी नसते. ते पंतप्रधान निर्माण करतात स्वयंसेवकांतून. जसा त्यांनी मोदी हा एक पंतप्रधान निर्माण केला एका सामान्य स्वयंसेवकातून, तसे तुम्ही शिवसेनेतून अशी कर्तृत्वमान माणसं, अशी देदीप्यमान माणसं निर्माण करा. ते काम तुम्ही करायला पाहिजे. सरसंघचालक जसे अलिप्त असतात तसे अलिप्त तुम्ही व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्या मोहापासून, आता तुम्हाला काय मिळवायचे आणखीन आयुष्यात, सगळ्या मोहापासून बाजूला व्हा आणि केवळ संघटना एके संघटना. शिवसेना माझी हिंदुत्वासाठी कशी, आणि हिंदुत्वाची आव्हानं सगळी तशीच्या तशी आहेत. ती मोदी सोडवत आहेत, पण पुष्कळ बाकी आहेत. त्यांना बाकीच्या हिंदुत्वनिष्ठांचं सहाय्य सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्ही द्या. म्हणजे लोक तुमच्या पाया पडतील, शोधत येतील तुमचे चरण स्पर्श करण्यासाठी. आता जाता जाता एक गंमत म्हणून सांगतो. तुम्ही असं म्हणालात की काही माणसं अशी असतात की ज्यांचे गळे पकडावे असं वाटतं. उद्धव ठाकरे, म्हणूनच तुम्हाला देवेंद्र फडणवीस एकांतात भेटत नाहीत. त्यांच्या बाजूनं कोणीतरी उपस्थित राहील असं वाटतं. ते राज ठाकरेंना भेटायला जातात, कारण राज ठाकरे गळा पकडणार नाही, ते त्यांना माहिती असतं. यातला विनोद सोडा. पण मोदी कुणाचा गळा पकडतात ते बघा. मोदी आतंकवाद्यांचा गळा पकडणार आहेत, भ्रष्टाचाऱ्यांचा गळा पकडणार आहेत. आणि तुम्ही कोणाचे गळे पकडता सामन्यातून? सामना वाचा. तुम्ही मोदींचा गळा पकडता, देवेंद्र फडणवीसांचा गळा पकडता, अमित शहाचा तुम्ही गळा पकडता. तर ज्यांचे पाय पकडायचे त्यांचे तुम्ही गळे पकडताय. तुम्हाला कसे हार घालता येतील आणि कसं तुम्हाला चरणस्पर्श चांगल्या माणसांचा, तुम्ही संतांच्या समागमात कसे राहणार? मग असंच तुम्ही सडण्यापेक्षा तुम्ही भाजपमध्ये राहून सडला नाहीत. भाजपपासून दूर गेल्यामुळे आणि राहुल गांधी, शरद पवार यांच्या सहवासात तुम्हाला स्वर्गीय आनंद प्राप्त होतो. तर हे बदला असं माझं तुम्हाला एक आवाहन म्हणून, शिवसेनेचा हितचिंतक म्हणून, एक हिंदुत्वनिष्ठ पत्रकार म्हणून माझं तुम्हाला आवाहन आहे की ज्यांचे पाय धरायचे, ज्यांच्या हातात हात घालून मार्गक्रमण करायचं, त्यांचे गळे पकडण्याचे उपद्व्याप सोडून द्या. आणि जसं संघ काम करतो आहे, सरसंघचालक काम करतो आहोत, तसे तुम्ही शिवसेनेचे सरसंघचालक राहून पडद्याआडून व्यवस्थित सूत्र हलवा आणि शिवसैनिकांमधून महाराष्ट्राचे एकापेक्षा एक सरस असे शिल्पकार बनवा. एवढंच माझं तुम्हाला आवाहन आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.